झुंजार न्यूज महाराष्ट्र। तर सध्या आज आपण आहोत कराडमध्ये आणि कराडमध्ये जनहितैषी फाउंडेशनच्या वतीने आज महिलांसाठी सन्मान सोहळा ठेवलेला होता। आज 8 मार्च महिला दिनानिमित्त त्यांनी आज गौरव सोहळा पुरस्कार संपन्न झालेला आहे। त्याला तर नमस्कार, प्रथम आपली ओळख करून द्या। मी बापूसाहेब लांडगे, जनहितैषी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष। तर काय सांगाल, आज तुम्ही जनहितैषी फाउंडेशनच्या वतीने आज महिलांचा सन्मान केला, काय सांगाल त्याबद्दल? जागतिक महिला दिन म्हटलं तर महिलांचा सन्मान, फक्त सन्मान करून चालणार नाही, तर महिलांना आझादी दिली पाहिजे, महिलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि महिलांचा मान सन्मान केला पाहिजे। म्हणून आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त पुरस्कार वितरण करून त्यांचा सन्मान करीत असतो जनहितैषी फाउंडेशनच्या वतीने। आजपर्यंत तर मी कुठेच पाहिलं नव्हतं की तळागाळातल्या महिलांचा सन्मान केला जातो, पण प्रत्यक्षात आज तुम्ही कराडमध्ये त्यांचा सन्मान केला, काय सांगाल त्याबद्दल? आमची जनहितैषी फाउंडेशनची टीमच अशी आहे, ही कर्तृत्ववान टीम आहे आणि सर्वांच्या हिरिरीने आणि मध्यस्थीने सर्व आम्ही मिसळून जवळजवळ या कार्यक्रमाचं नियोजन करायला 2 महिने लागतात। आम्ही सामाजिक पुरस्कार देताना विविध क्षेत्रातले पुरस्कार देतो, जसं की आदर्श सासू, आदर्श सून, आदर्श मुलगी, आदर्श पत्नी, प्रशासकीय पुरस्कार, तर कौटुंबिक पुरस्कार, असे वेगवेगळे पुरस्कार निवडून आम्ही देत असतो। यातच जवळजवळ आमचा 1 महिना कालावधी जातो। नंतर प्रमुख पाहुण्याची यादी बनवायची, यासाठी आमची जनहितैषी फाउंडेशनची टीम देखील सतत धडपडत असते आणि आम्हाला कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे आमचे मित्रमंडळी, परत माझे जवळचे सहकारी आमच्या कार्यक्रमाला स्वहाताने मदत करत असतात, त्याच्यामुळे आमचा कार्यक्रम यशस्वी होतो। आज सामान्य आणि तळागाळातून आलेल्या महिलांचा तुम्ही सन्मान केला आणि प्रत्येक महिलांच्या चेहऱ्यावर एक हास्य आनंद होता, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी जवळजवळ बरेच वर्ष झालं बघतो की महिलांना पुरस्कार आणि महिलांचा सन्मान व कुठल्या महिलांचा सन्मान होतो। आम्ही पण बघतो कार्यक्रम की सामान्य महिला असतात का तिथं, घरात असणारी महिला काम चांगलं करते, म्हणजे आपल्या सासू सासऱ्याचं पालनपोषण चांगलं करते, एखादी महिला पत्रकारिता धाडाडीनं चांगलं कार्य करते, प्रशासकीय सेवेत कार्य चांगलं करते, अशा महिलांना कोण पुरस्कार देतं का? देत नाही। म्हणून आम्ही काय करतो की निवडतो महिला, की आसपासच्या गावात सांगतो की अशी महिला कोण आहे का बा, आदर्श सासू, आदर्श सून, आदर्श माता, आदर्श मुलगी, प्रशासकीय सेवा, असे वेगवेगळे पुरस्कार आम्ही निवड करत असतो। त्या निवडीतून एकमेकाच्या सांगण्यातून त्यांची आम्ही निवड करून त्यांना पुरस्कार देत असतो, जेणेकरून त्या महिलेनं घरातून बाहेर यावं पाहिजे आणि त्या ऑफिसमधनं बाहेर येऊन त्या महिलेचा सन्मान स्टेजवर व्हायला पाहिजे। आता जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही येणाऱ्या महिलांना आणि मुलींना काय संदेश द्याल? मी महिला आणि मुलींना संदेश देईन की खरंच खंबीर व्हायला पाहिजे, धाडसी व्हायला पाहिजे, घरात बसू नका, आपल्या फक्त गल्लीतच आणि आपल्या वार्डातच राहू नका, तुम्ही जनतेसमोर या आणि जनतेची कामं, एकमेकाच्या महिलेची कामं करायला शिका, सामाजिक कार्य धीरेने भाग घ्या, जिथं अन्याय होईल तिथं लढण्याची हिंमत ठेवा, हे मी फक्त सर्व महिलांना सांगू इच्छितो। धन्यवाद सर। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।